हॅलो, हाय कसे आहात तुम्ही सर्व? तर आज आम्हाला जायचं आहे पंचमुखी हनुमानजीचे दर्शन करायला. त्यासाठी मी रेडी होते. एकदम मिनिमल लूक करणार आहे मी आणि आज ड्रेस वेअर करणार होती. त्यासाठी म्हणून मी सर्वात आधी मॉइश्चरायझर लावली, त्यानंतर थोडी सीसी क्रीम आणि आज मी नवीन ट्राय केलं. एक स्टोप क्रीम बोलवली होती रिकोडची, ती सुद्धा लावली आणि खरंच त्याचा रिझल्ट खूप जास्त छान होता आणि मस्त स्किन आहे ना अशी शाईन करत होती. मग थोडे आयब्रोज वगैरे ठीक केले आणि मग फायनली लिपस्टिक लावली आणि लिपस्टिक लावल्यानंतर समजलं, अरे यार मी तर आयलाइनर लावलंच नव्हतं. मग मी लायनर लावून घेतलं आणि फायनली मी रेडी होती. आणि हो, जर या सर्व प्रॉडक्टचे लिंक तुम्हाला हवे असेल ना, तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जाऊन लिंक टाइप करा आणि तुम्हाला लिंक मिळून जाईल. भरपूर दिवसापासून आमची प्लॅनिंग सुरू होती, की बिल्लोरीला पंचमुखी हनुमानजीचे दर्शन करायला आपण सर्व जाऊया. बरेचदा ना असं झालं, की आमची मस्त छान प्लॅनिंग झाली होती जायची आणि त्यानंतरनं जमलंच नाही जाणं आणि आईसुद्धा म्हणत होते, की तुम्ही नेहमी म्हणता पण नेत कधीच नाही आणि आज जायचा प्लॅन म्हणजे कालच आमचं पूर्ण सर्व डिसाईड झालं होतं, की काही पण हो, उद्याला आपल्याला जायचं आहे म्हणून आणि मग आम्ही सकाळी लवकर कामं करून घेतले आणि रेडी झालो आणि निघालो मग मंदिरात जायला. फायनली आम्ही बिल्लोरीच्या पंचमुखी हनुमानजीच्या मंदिरात पोहोचलो होतो. भरपूर ऊन होती. एक अंदाजन 1-1.5 वाजता आम्ही पोहोचलो होतो. खरंच खूप छान दर्शन झाले कारण गर्दी काहीच नव्हती म्हणून आणि तसं पण मला भरपूर दिवसापासून जायची इच्छा होती बिल्लोरीच्या पंचमुखी हनुमानजीच्या मंदिरात. मी अजूनपर्यंत नव्हती गेली म्हणून मी रोशनला म्हणायची नेहमी, की मला सुद्धा घेऊन चल आणि आज तो चान्स आला होता आणि म्हणून आम्ही पोहोचलो होतो. मस्त छान, एकदम छान दर्शन घेतले. हनुमानजीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही विचार केला, की कोराडीला सुद्धा जाऊया आणि आम्ही जाणार होतो कोराडीला. तर भेटूया पुढल्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय.